नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भागवत एकादशी ही मोक्षदा एकादशी किंवा वैकुंठ एकादशी म्हणून ओळखली जाते. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष देणारी आहे. असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. या एकादशीचे पुण्य जर आपण आपल्या दिवंगत पूर्वजांना अर्पण केले तर त्यांनाही सद्गती मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्याचप्रमाणे या दिवशी कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबतच ग्रंथराज ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेची पूजा करण्याचे मोठे महत्त्व आहे. दक्षिण भारतात या एकादशीला वैकुंठ एकादशी म्हणतात. या दिवशी स्वर्गाचे म्हणजेच वैकुंठाचे दरवाजे उघडे असतात अशी मान्यता आहे. तुम्हाला आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर या दिवशी खालील नियम नक्की करा. या एकादशीच्या दिवशी आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी या दिवशी भगवान विष्णू आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीची माळ अर्पण करावी. देवाला भोग किंवा नैवेद्य दाखवताना त्या तुळशीची दल नक्की ठेवा, कारण तुळशीशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते. या दिवशी भगवद्गीतेच्या 11व्या किंवा 15व्या अध्यायाचे वाचन करावे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. तर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर मराठीतून गीताई किंवा ज्ञानेश्वरीतील काही ओव्या वाचाव्यात. त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि साखरेचे पाणी झाडाला अर्पण करावे. विष्णूचा वास हा पिंपळात असल्याने आपल्या मागील जो पितृदोष आहे तो कमी होतो आणि घरामध्ये सुख शांती येते. या दिवशी आवर्जून पिवळ्या वस्तूचे दान करावे. भगवान विष्णूंना पिवळे रंग प्रिय आहेत. या दिवशी केळी, पिवळी फुले, चण्याची डाळ किंवा पिवळे वस्त्र ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान करा. यामुळे रखडलेले विवाह कार्य मार्गी लागते आणि गुरुग्रहाची कृपा राहते. या एकादशीच्या दिवशी सर्व मनोकामना पूर्तीसाठी या दिवशी दिवसभर किंवा पूजेच्या वेळी खालील मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. या मंत्राचा या दिवशी आपल्याला जप करायचा आहे. या दिवशी चुकूनही तांदूळ किंवा भात खाऊ नये, कोणाशीही वाद घालू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी ही एकादशी आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आणि आवर्जून एकादशीची पूजा आपल्याला करायची आहे.